जय श्रीराम. नमस्कार. आपण पाहत आहात IBC न्यूज. मी प्रगती. बातमी आहे बौद्ध स्तूप प्रशासनाचा डाव आणि बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचा धडक. विराट मोर्चा. मौर्यकालीन भोन येथील बुद्ध स्तूप नष्ट करण्याच्या शासन प्रशासनाच्या षडयंत्राविरोधात 17 मार्च रोजी बुलढाणा जिल्हा कचेरीवर बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचा मोर्चा धडकणार आहे. यासाठी संपूर्ण महाराष्ट्र आंबेडकरी अनुयायी बैठक घेऊन मोर्चात सहभागी होण्याचे नियोजन करीत आहेत. या संदर्भातील बैठक मोताळा येथे काल घेण्यात आली. सविस्तर बातमी पहा IBC न्यूजवर. बौद्ध अनुयायांचा बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर निघणार विशाल धडक मोर्चा. मौर्यकालीन संग्रामपूर तालुक्यातील भोन गावातील 365 एकराच्या परिसरामध्ये बुद्ध स्तूपाचे 2002 ते 2006 पर्यंत डेक्कन कॉलेजचे प्राध्यापक डॉक्टर BS देवतारे यांना पुरातत्व संशोधन कामात बुद्ध स्तूप, विहिरी, भिक्षापात्राचे तुकडे, मातीची भांडी, मौर्यकालीन 100 पेक्षा जास्त नाणी इत्यादी आढळून आले. या ठिकाणी विदर्भाच्या पूर्णा नदीच्या पात्रात 2007 ला महाराष्ट्र सरकारने जिगाव धरण प्रकल्प बांधण्याचा निर्णय घेतल्याने भोन हे गाव व आसपासचा परिसर पाण्याने डुबणार आहे. भोन येथील बुद्ध स्तूप सुरक्षित राहावे यासाठी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या वतीने रविवार दिनांक 17 मार्च 2024 ला बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर मान्य वामन मेश्राम यांच्या नेतृत्वात विशाल धडक मोर्चा काढण्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी गावोगाव मोर्चाला प्रचार प्रसार, निमंत्रण पत्रिका व मीटिंग घेण्यासाठी पदाधिकारी मान्य श्रीकांतदादा ओहाळ, बौद्धाचार्य गणपत ऐरे यांनी स्वयंदीप बुद्ध विहार पिंपरी गौडी येथे 12 मार्चला संध्याकाळी 7 वाजता जमलेल्या बौद्ध अनुयायांना मोर्चात सहभागी होण्यासाठी महत्त्वाचे मार्गदर्शन केले आणि मोर्चासाठी लागणाऱ्या मदत म्हणून स्वयंदीप बुद्ध विहार समितीच्या वतीने व चावरता येथील बौद्ध बांधवांच्या वतीने दान देण्यात आले. उपस्थितीत भानुदास खराटे, राजकुमार खराटे, सीताराम खराटे, पुंजाजी खराटे, रमेश खराटे, कैलास खराटे, अनिल खराटे, सुजित शिरसाट, सुपडू शिरतुरे, रवींद्र इंगळे, कैलास इंगळे, भीमराव खराटे, भास्कर खराटे, संजय खराटे, करण खराटे, अमोल मेडे, इंद्रजीत खराटे, श्रावण खराटे इत्यादी महिला व पुरुष मीटिंगमध्ये उपस्थित होते. सर्वांना सप्रेम जय भीम, नमो बुद्धाय. साथियों, दिनांक 17 तारखेला अर्थात 17 मार्च 2024 रोजी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावरती मौर्यकालीन भोन स्तूप वाचवण्यासाठी जो लाखोचा विशाल महामोर्चा होणार आहे, या महामोर्चाच्या प्रचार प्रसारासाठी आज मी पिंपरी गवळी या गावामध्ये आलेलो आहे. मी धम्म बांधवांना, समाज बांधवांना आवाहन करतोय. संग्रामपूर तालुक्यामध्ये भोन नावाचं गाव आहे. या भोन नावाच्या गावामध्ये सम्राट अशोककालीन बुद्ध स्तूप सापडलेला आहे. या बुद्ध स्तूपाचा कालावधी 2300 वर्षापूर्वीचा आहे. हे बुद्ध स्तूप तथागतांच्या अस्थि कलशावरती उभा आहे. साथियो, हे जवळपास 350 एकरामधलं हे विशाल असं स्तूप आहे. या स्तूपाला वाचवण्यासाठी आपण सगळ्या समाज बांधवांनी 17 तारखेला अर्थात 17 मार्च 2024 ला रविवारी आपण सर्वांनी जिल्हाधिकारी कार्यालयावरती लाखोच्या संख्येनं हजर व्हायचं आहे. कारण आपल्याला माहीत असेल, संग्रामपूर तालुक्यामध्ये जिगाव प्रकल्प होत आहे, जिगाव धरण होत आहे आणि या धरणामध्ये हे भोनस्तूप सुद्धा जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि म्हणून हे जर भोनस्तूप या पाण्याखाली गेलं साथियो, तर आमची विरासत बुडणार आहे. ही आमची विरासत वाचली पाहिजे. म्हणून लाखोच्या संख्येनं महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यातून संपूर्ण लोक बुलढाण्याकडे 17 तारखेला जिल्हाधिकारी कलेक्टर कार्यालयावरती विशाल धडक मोर्चा घेऊन येणार आहेत. तरी तमाम मोताळा तालुका असेल आणि या आसपासचे जेवढे तालुके असतील, त्या तालुक्यातील या गावातील प्रत्येक समाज बांधवांना कळकळीचं आणि विनम्रपूर्वक जाहीर आवाहन करतोय की हजारोच्या संख्येनं, लाखोच्या संख्येनं आपण जिल्हाधिकारी कार्यालयावरती 17 मार्च 2024 ला सकाळी 11 वाजता मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं. एवढंच बोलतो, थांबतो. जय भीम. जय भीम, जय संविधान. पिंपरी गौडी येथे स्वयंदीप बुद्ध विहारामध्ये माननीय ओहाळ साहेब, श्रीकांत ओहाळ साहेब यांनी भोन येथे विहार, मौर्यकालीन विहार आहे, त्या विहारासंदर्भामध्ये 17 तारखेला होऊ घातलेला जिल्हा कचेरी बुलढाणा येथे मोर्चा आयोजित केलेला आहे. त्या मोर्चासंदर्भात माननीय श्रीकांत ओहाळ साहेबांनी
योग्य मार्गदर्शन केलं. त्या मार्गदर्शनावर आपण त्यांची मुलाखत घेतलेली आहे. सर्वांनी या मुलाखतीचा संदर्भ घेऊन येणाऱ्या 17 तारखेला हजर राहण्याची त्यांनी कळकळीची विनंती केली. त्या संदर्भात आपण त्याचा व्हिडिओ. IB7 बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी कैलास खराटेसह अनिल खराटे मोताळा.